श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर आता सध्या श्रावण महिना हा सुरू आहे आणि आता उद्या येणारा श्रावणातला शेवटचा गुरुवार असणार आहे आणि उद्या अत्यंत पवित्र पावन असा गुरुपुष्यामृत योग हा श्रावण महिन्यामध्ये आलेला आहे. गुरुपुष्यामृत योग हा वर्षभरामध्ये फार कमी वेळा येतो. जेव्हा जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो. हा दिवस खूपच शुभ मानला जातो. या नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं. या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे आणि या दिवशी कुठलंही काम आपण जे काही करतो तर त्यामध्ये आपल्याला यशप्राप्ती ही नक्कीच होत असते. तुम्हाला जर नेहमी प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल, तुमचं कोणतंच काम हे तुमच्या मनासारखं होत नसेल, तर गुरुपुष्यामृत योगामध्ये तुम्ही हे काही अत्यंत प्रभावी उपाय केले तर यामुळे तुमच्या कामांमध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात. गुरुपुष्यामृत योग हा पूजा, अर्चना, मंत्रसिद्धी, यंत्रसिद्धी, साधना व संकल्प याकरता उत्तम आणि यश देणारा असा मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. सर्वसामान्य मनुष्य देखील या मुहूर्ताचा चांगलाच लाभ हा घेऊ शकतो. या शुभ मुहूर्तावर आपण जर सोने, चांदी खरेदी केली किंवा नवीन घराचे बांधकाम किंवा वाहन घेणं इत्यादी शुभ कार्य जर केले तर याचा आपल्याला खूपच चांगला लाभ हा होत असतो. आणि आता गुरुपुष्यामृत योग हा श्रावण महिन्यामध्ये आल्यामुळे याचं महत्त्व हे अधिकच वाढलेलं आहे. अत्यंत शुभ फळ देणारा असा हा श्रावण महिनासुद्धा सुरू आहे आणि गुरुपुष्यामृत योगसुद्धा या श्रावण महिन्यामध्ये आलेला आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांनाच आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी, आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहण्यासाठी, देवी लक्ष्मीसह श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्यावर राहण्यासाठी आपल्या घरामध्ये प्रत्येक महिलेने हे काही अत्यंत छोटे छोटे सोपे उपाय करायचे आहे, जेणेकरून माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्याला असलेल्या सर्व अडचणी, संकट दूर होतील, आपलं दारिद्र्य दूर होईल आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. आणि म्हणूनच हे अत्यंत सोपे उपाय उद्या आपल्याला करायचे आहे. तर हे कोणते सोपे साधे उपाय उद्या आपल्याला गुरुपुष्यामृत योगावर करायचे आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हे छोटे सोपे उपाय कोणते आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. गुरुपुष्यामृत हा योग असा योग आहे की या योगामध्ये आपण जी कुठली सेवा करतो, जे काही उपाय करतो तर त्याचे आपल्याला 100% शुभ परिणाम हे मिळतच असतात. या योगावर केलेली कुठलीही सेवा किंवा कुठलाही उपाय हा वाया जात नाही. त्याचे चांगले परिणाम हे आपल्याला मिळतातच. या योगामध्ये शुभ कार्य हे सुरू केले जातात आणि म्हणूनच अशा या योगावर अत्यंत सोपे उपाय आपल्याला उद्या करायचे आहेत. चला तर मग आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि कोणते साधे सोपे उपाय आपल्याला उद्या करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. उद्या गुरुवारी जो गुरुपुष्यामृत योग आहे तर तो गुरुपुष्यामृत योग सकाळी सूर्योदयापासूनच म्हणजेच 6:23 सुरू होत आहे आणि तो उत्तर रात्री 12:08 संपणार आहे. म्हणजे उद्या दिवसभरच गुरुपुष्यामृत योग हा असणार आहे. गुरुपुष्यामृत योगासंबंधित ज्या काही सेवा असतात तर त्या सर्व सेवा आपल्याला गुरुपुष्यामृत योगामध्येच करायच्या असतात आणि म्हणून गुरुपुष्यामृत योगामध्ये आपण जी काही 12 फुलवातींची अत्यंत प्रभावी सेवा ही करत असतो तर ती सेवा तुम्ही उद्या दिवसभरामध्ये केव्हाही तुमच्या वेळेनुसार करू शकता. अत्यंत शुभफळ देणारी अशी 12 फुलवातींची ही प्रभावी सेवा आहे आणि ही सेवा कशी करायची याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओसुद्धा चॅनलवर आहे. त्यामुळे तुम्हाला जर गुरुपुष्यामृत योगावर अत्यंत प्रभावी अशी ही 12 फुलवातींची सेवा जर करायची असेल, ही सेवा लक्ष्मीकारक अशी सेवा आहे आणि ही सेवा जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकतात आणि त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा ती सेवा करू शकतात. जर शक्य झालं तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि त्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ बघून तुम्ही त्याप्रमाणे ती सेवा करू शकता. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये अगदी छोटे छोटे असे हे उपाय करायचे आहेत. हे उपाय गुरुपुष्यामृत योगावर जर तुम्ही केले तर यामुळे तुमचा गुरुग्रह हा मजबूत होत असतो. कधीकधी आपण खूप कष्ट घेत असतो, खूप मेहनत करत असतो, पण आपल्याला हवं तसं यश हे मिळत नाही. याचं कारण म्हणजे आपला गुरुग्रह हा मजबूत नसतो. आणि जर आपण गुरुपुष्यामृत योगावर हे अत्यंत प्रभावी छोटे छोटे उपाय केले तर यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळतं. म्हणूनच घरातील महिलेने हे छोटे छोटे उपाय उद्या नक्की करायचेच आहेत. तर उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि सर्वात आधी आपलं स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद ही आपल्याला टाकायची आहे. आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकल्यामुळे आपलं गुरुबळ हे मजबूत होतं
आणि म्हणूनच आपल्या घरातील प्रत्येक सदस्यांनी आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळदी उद्या टाकायची आहे. यामुळे आपल्या घरातील प्रत्येक सदस्याचं गुरुबळ हे मजबूत होईल. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यालासुद्धा हळदीचं लेपन हे करायचं आहे. पण त्याआधी आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरची जी काही जागा आहे तर तिथेसुद्धा थोडंसं हळद आणि गोमित्र एकत्र करून ते एका पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने बाहेरची जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मुख्य उंबरठासुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि उंबरठ्याची पूजा आपल्याला करायची आहे. त्याचप्रमाणे आपलं मुख्य प्रवेशद्वार हे सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला हळदीने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि या स्वस्तिक चिन्हाची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आणि तसंच छोटीशी छान सुंदर रांगोळीसुद्धा आपल्याला काढायची आहे आणि आपला उंबरठा हा आपल्याला सजवायचा आहे. आणि त्यानंतर मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला एक तुपाचा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद घालून हा दिवा बाहेर दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये चिमूटभर हळद घातल्यामुळे देवी लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तसंच आपलं गुरुबळ हे सुद्धा यामुळे मजबूत होत असतं. आणि त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये काही ठिकाणी आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि हे स्वस्तिक चिन्ह काढण्यासाठी आपल्याला थोडंसं गोमित्र किंवा गुलाबजल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळदी टाकायची आहे आणि या तयार केलेल्या मिश्रणाने आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह आपल्या घरामध्ये काढायचं आहे. तर हे स्वस्तिक चिन्ह आपल्याला कुठे कुठे काढायचं आहे तर हे स्वस्तिक चिन्ह आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर काढायचं आहे आणि त्यानंतर तुळशी मातेजवळ आपलं जिथे तुळशी वृंदावन आहे तिथे आपल्याला हे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या किचनमध्ये आपल्या गॅसच्या शेगडीच्या मागे जी काही भिंत आहे तर त्या भिंतीवर आपल्याला याच मिश्रणाने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि हे स्वस्तिक चिन्ह काढत असताना त्याच्या आपल्याला दोन्ही बाजूला 2 उभ्या रेषा या काढायच्याच आहे आणि ही स्वस्तिक चिन्हामध्ये मधले 4 बिंदू हे सुद्धा आपल्याला द्यायचेच आहेत. तर या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी स्वस्तिक हे चिन्ह आपल्या घरामध्ये काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आणि जर तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावर सुद्धा तुम्हाला पंचामृताने किंवा दुधाने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक हा करायचा आहे आणि हा अभिषेक करत असताना तुम्हाला जो लक्ष्मी मातेचा मंत्र येत असेल तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आणि त्यानंतर या श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन हे सुद्धा जरूर करायचं आहे आणि कुंकुमार्चन करत असताना श्रीसूक्ताचं पठण आपल्याला करायचं आहे. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करत असताना 16 वेळेस श्रीसूक्त हे पठण करायचं आहे. त्यानंतर 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि 16 वेळेस कुबेर मंत्र हा म्हणायचा आहे आणि 1 वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. या सेवा जेव्हा तुम्ही श्रीयंत्रावर कराल तर तेव्हा तुमच्या निश्चितच आर्थिक अडचणी या दूर होतील. याप्रमाणे जेव्हा आपण लक्ष्मी माता आणि श्री विष्णू यांची एकत्रित सेवा करतो तर तेव्हा आपल्याला त्यांचा कृपाशीर्वाद हा प्राप्त होत असतो आणि आपल्या आयुष्यातील सर्व आर्थिक अडचणी या दूर होत असतात. आणि म्हणूनच उद्या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्चनची ही सेवा करायची आहे. यामुळे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही कृपाशीर्वाद हा आपल्या घरावर कायम राहत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला तुळशीला थोडंसं कच्चं दूध हे अर्पण करायचं आहे. आपल्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी जर आपण दर गुरुवारी तुळशीला थोडंसं कच्चं दूध अर्पण केलं तर यामुळे आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते आणि म्हणून उद्या तुळशीला कच्चं दूध हे नक्की अर्पण करा. त्याचप्रमाणे जेव्हा आपण आपल्या घराची साफसफाई करू, लादी पुसू, फरशी पुसू तर तेव्हासुद्धा त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि गोमित्र हे टाकायचं आहे आणि या पाण्यानेच आपल्याला आपल्या घराची फरशी पुसून घ्यायची आहे. यामुळे काय होईल तर आपल्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती असेल तर ती निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होईल. आपल्या घरातली सर्व नकारात्मकताही निघून जाईल आणि माता लक्ष्मी आपोआपच आपल्या घराकडे आकर्षित होईल. त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत योग असताना लक्ष्मीनारायणांची पूजाही केली जात असते आणि म्हणून ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नमः या मंत्राचा 108 वेळा जप आपल्याला करायचा आहे. तुम्हाला जर श्रीयंत्रावर कुंकुमार्चनची सेवा करणं जमत नसेल तर मग तुम्ही 108 वेळा या मंत्राचा जप जरी केला तरीसुद्धा चालेल. यामुळे सुद्धा महालक्ष्मी देवी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या आर्थिक समस्या या दूर होतील. त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये असलेल्या दक्षिणावर्ती शंखाची पूजा आपल्याला या दिवशी आवर्जून करायचीच आहे. यामुळे सुद्धा श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आणि त्यामुळे आपली रखडलेली अडकलेली कामही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपाशीर्वादाने पूर्णत्वास जात असतात. आपले अडकलेले आर्थिक व्यवहार हे सुद्धा निर्विघ्नपणे पार पडत असतात. जर तुमचा एखादा व्यवसाय असेल
तुमचं जर एखादं शॉप असेल तर गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुमच्या शॉपमध्ये, तुमच्या दुकानामध्ये तुम्ही पारदलक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करा. यामुळे तुमची सर्व आर्थिक संकटही दूर होतील. त्याचप्रमाणे नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी सुद्धा तुम्ही गुरुपुष्यामृत योगावर पारदलक्ष्मीची पूजा करू शकता. त्याचप्रमाणे उद्या देवी लक्ष्मीची सेवा करत असताना कनकधारा स्तोत्र किंवा लक्ष्मी स्तोत्राचं पठण हे नक्की करा. नियमितपणे या दोन्ही गोष्टींचं पठण केल्यामुळे आपल्याला वैभव आणि संपत्ती मिळत असते. त्याचप्रमाणे शत्रूंपासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते. तर याप्रमाणे अगदी छोटे छोटे साधे सोपे उपाय, अगदी साध्या सोप्या सेवा आपल्याला उद्या गुरुपुष्यामृत योगावर आपल्या घरामध्ये करायच्या आहे. यामुळे आपली आर्थिक अडचणी दूर होतील. देवी लक्ष्मीच्या कृपेने आयुष्यभर आपल्याला काहीच कमी पडणार नाही. तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या गुरुपुष्यामृत योगावर आपण आपल्या घरामध्ये कोणत्या सोप्या सेवा, कोणते सोपे उपाय करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.